सापुतारा माळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या अंबिका नदीच्या उगमापासून फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंतचा 2 किलोमीटरचा रस्ता खडकाळ आणि अरुंद आहे. रस्त्याच्या कडेला खोल दरी आहे. सापुतारा माळेगाव राष्ट्रीय महामार्गावरील फॉरेस्ट रेस्ट हाऊस जवळील एस आकाराचा वळण वाहन चालकांसाठी घातक ठरत आहे. या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी संरक्षक कठडे नसल्यानं मागील आठवड्यात मध्य प्रदेशमधील खासगी बस 200 फूट खोल दरीत पडल्यानं 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झालं आहे. वाहन चालकांसह स्थानिकांनी संभाव्य अपघात स्थळाजवळ संरक्षण अँगल आणि दिशादर्शक फलकांसह सोलर रिफ्लेक्टर बसवण्याचं काम सुरू केलं आहे. सापुतारा माळेगाव घाट मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर तसेच खोल दऱ्यांच्या बाजूने सुरक्षितता अँगल बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच टोकदार वळण काढून अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत, असे यशपाल जगानिया, पोलीस स्टेशन डांग जिल्हा यांनी सांगितलं आहे. सापुतारा माळेगाव घाट मार्गामध्ये संभाव्य अपघाताच्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक आणि रिफ्लेक्टर तसेच सुरक्षा अँगल बसवण्याचं काम सध्या सुरू आहे. वनविश्रामगृहाजवळील अपघात स्थळावरील वळण काढण्याचा प्रस्ताव उच्च स्तरावर पाठवला असून त्यास मंजुरी मिळाल्यास काम मार्गी लावले जाईल, असे विपुलभाई पांचाळ, उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सांगितलं. जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट.